पण गिरी म्हणजे लेखक मित्र असल्याचा खूप जवळचा मित्र असल्याचा फायदा होतो. म्हणजे देऊच्या वेळेस नक्कीच झाला. कारण तुम्हाला ते कॅरेक्टर कागदावरती यायच्या आधीपासूनच तुम्हाला माहिती. म्हणजे आता त्यातला जो आप्पा गलांडे तो शोधायचा कुठे? औद्याना बाळासाहेब मधलं हे असं जाऊन द्या ना बाळासाहेब. जाऊन द्या ना बाळासाहेबची गंमत वेगळीच आहे. म्हणजे त्यातलं जे कॅरेक्टर आहे विकास साळुंखे, त्याचा जेव्हा चित्रपट झाला, तर ते कॅरेक्टर जसं तसं त्या चित्रपटात आहे. काही बदल करावे लागले. पण ते कॅरेक्टर खूप माझ्या जवळचं आहे. म्हणजे ते अजूनही म्हणजे मला बघून लिहिलंय का काय? म्हणजे न्यूड सिनेमासाठी रवी जाधव यांची जी तुम्ही भूमिका केली, तर ती भूमिका स्वीकारताना किंवा करताना म्हणजे सामाजिक भान किंवा जबाबदारी ते म्हणजे रवी जाधव हा मुळातच न्यूड अत्यंत अनवट आणि वेगळ्याच प्रकारचा चित्रपट होता. त्याच्यात सगळ्यात वर्स म्हणजे त्यातला तो बसप्पा आहे. तर तो पान खाऊन ते थुंकतो बायकोवरती. सगळे पोलीस म्हटल्यावर ते सगळेच रासवट किंवा असे असतील असं नाही. म्हणजे आता जो तू या मे मधला पोलीस आहे तो अत्यंत सहकार्य करणार आहे, मजेशीर आहे. तसंच तो जलसा मधला तो पोलीस आहे तो अत्यंत जेन्युइन आहे. म्हणजे त्याचं ते कॅरेक्टर करताना ते केलं म्हणजे अनुराग बरोबर काम करणं म्हणजे एक वेगळी ट्रीट होती ती. कारण जेव्हा पहिला दिवस होता तिकडे तुम्हाला सगळे कॉस्ट्युम घालून तयार होतो आणि मग तिथे ते असिस्टंट सांगायला की सर 10 मिनिटं राहिले का? तर नॉर्मली व्हॅनिटीमध्ये तुमच्याकडे स्क्रिप्ट असतो. म्हणजे एक मिनिटं स्क्रिप्ट कुठे येते? म्हणजे सर लिख रहे आणि अरे बापरे हा इम्प्रोवाइज करायला लावणार. नमस्कार मित्रांनो, मी संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कलाभ्रमंती कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण अशा कलाकाराला भेटतोय जो वास्तववादी भूमिका आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवतो आणि तो कलाकार हा कधी वेगळ्या दुनियेतला न वाटता तो आपलाच एक भाग आहे, आपल्या जीवनाचा एक भाग आहे असं वाटतो. ते कलाकार म्हणजे श्रीकांत यादव. श्रीकांत दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं आपल्या कलाभ्रमंती कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. मला वाटतं आपण वळू सिनेमासाठी सासवडला भेटलो होतो पिंपळे गावामध्ये. हो, हो, वळूच्या अगोदर तुम्ही बादल सिनेमा केलता. हो. वळू सिनेमाची व्यक्तिरेखा खूप गाजली. तो वळूचा अनुभव, ते काम, त्याची भूमिका याबद्दल प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. नाही, वळूचा अनुभव म्हणजे आमच्यासाठी प्रशिक्षणच होतं. कारण आम्ही याच्या आधी स्वतःहून म्हणजे आम्ही टीम म्हणून जेव्हा काम करत होतो, गिरीश, उमेश, आम्ही पूर्ण लांबीचा चित्रपटच केला नव्हता. त्यामुळे आमच्यासाठी पण ते प्रोडक्शन म्हणून पण प्रशिक्षण होतं. अभिनयाचं पण प्रशिक्षण होतं. कारण कॅमेरा तेव्हा फिल्म या माध्यमावरती होता. 535 ॲरी 535 या कॅमेरावरती आपण शूट करत होतो, की जो सिंक साऊंड आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जो आवाज तिथे वापरला जाणार तोच आवाज तुम्हाला प्रेक्षकगृहात ऐकू येणार असाच. तर त्यामुळे पुन्हा त्या एका फुटाची किंमत माहिती होती, की 1 फूट रील वाया गेला तर आपल्याला किती खर्च होणार आहे. कारण मित्रांच्याच खिशातले पैसे एक गोळा करून आपण तो चित्रपट करत होतो. तर त्यामुळे ते आमच्यासाठी एक ते प्रशिक्षण सोहळाच होता तो. खूप सुंदर. म्हणजे तो चित्रपट इतका गाजला. मला वाटतं 6 महिने तो हो, हो, हो. होता. तो 25 जानेवारी 2008 रोजी चित्रपटगृहात आला आणि मला वाटतं 25 जुलै 2008 ला तो बाहेर आला. बाहेर आलं. हो. नाही खूप छान. आजही टीव्हीला OTT कुठे लागला दिसला हो, तरी हो. लोक ती काम, त्याचं म्युझिक, तुमचे सगळ्यांचेच हे आहेत, अभिनय खूप सुंदर झालेले आहेत आणि तो आपलेपणाचा एक वाटतो चित्रपट. सर आता नवीन चित्रपटाचं कुठलं काम चालू आहे किंवा कुठले चित्रपट आता नवीन प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळतील? आता सगळ्यात लगेच म्हणजे 15 मे ला बाप्पा नावाचा चित्रपट रिलीज होतो. बरं, बरं. हां. समीर तिवारी त्याचे दिग्दर्शक आहे. अच्छा. याच्यामध्ये पुन्हा मी आणि गिरीश अरे वाह! असं ते मित्र आहोत. समीकरण आहेत परत. तर तो आता आणि त्याचा विषयही वेगळा आहे. बरं. तो नक्की तो आता मी आता सांगत नाही. हां, हां. एक त्याचा आता जसजसे प्रचार प्रसिद्धी होईल बरोबर. त्याप्रमाणे. पण तो खूप सुंदर चित्रपट आहे. खूप वर्षांनी आम्ही इतका एकत्र स्क्रीनवरती स्क्रीन टाईम घालवला आहे ओके. आणि मित्रच आहोत पुण्यात. तर तो ये आणि त्याच्यानंतर आता कार यार नावाची एक वेब सिरीज आहे. त्यामध्ये सई तामणकर, मी बरं. आणि बाकी खूप
अनंत मंडळी अशी अच्छा, ती अच्छा, आहे. अच्छा. ती एक मोस्ट अवेटिंग आहे. नक्कीच. आणि हिंदी आता कहाणी में ट्विस्ट है नावाचा एक चित्रपट आता शूट करतो आहे. बरं. तो येऊ घातलाय. अरे वाह! छान, हं. छान, छान. वेगवेगळ्या माध्यमं तुम्ही हँडल करताय हो. आणि सगळ्यांशी कनेक्ट आहात. बंधू नावाचा चित्रपट आहे. आणि नितीन सुपेकरचा. नितीन सुपेकरांचा. बरं, बरं, बरं. तो आता त्याचं डबिंग आहे. म्हणजे तो ऑलमोस्ट आता हो, आलाच आहे आहे. ना. एक सुंदर सिनेमा आहे तो. हो. दोघं भावांच्या गोष्ट आहे हो, ती. हो, हो. आणि छान मी स्टोरी ऐकली त्याची पूर्णपणे. नाही, नाही. तो चित्रपट हां. खूपच भारी झालाय हो, तो. हो, हो, हो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो देऊळमधला जो काही हे असेल त्याचं नाव? आप्पा गलांडे. हां. तर गावाचं गाव पण तुम्ही ते टिकवलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामध्ये जो काही आप्पा असेल देऊळमधला किंवा किल्लामधला निवते असेल, ही पात्रांचे कॅरेक्टर म्हणजे नाही का, पात्रांचा अभ्यास तुम्ही नक्की कसं करता? आता तुम्ही राहता पुण्यात, पण चित्रपट येतात ग्रामीण. पण त्याचा रिअलिस्टिकपणा तुमच्या प्रत्येक चेहऱ्यावरनं किंवा डायलॉगमधनं दिसतो. नाही हां, म्हणजे त्याचं मुख्य कारण तर गिरीशचं स्क्रिप्ट असेल, हं. तर तो उत्तम म्हणजे अभिनेता आहे. तेवढाच तो उत्तम लेखक पण आहे. बरोबर. त्याला दोन्ही ह्याचे राष्ट्रीय पुरस्कार हो, हो. देवळसाठी मिळाले. तर त्यामुळे त्याचं स्क्रिप्ट नुसतं तुम्ही फोनेटिकली वाचलं, कारण तो बोलीभाषेतच लिहितो बरोबर. त्याचे डायलॉग. तर ते तुम्हाला 50-60% तुमचं काम झालेलंच असतं. हं. बाकी 50% तुमचं असतं. ते तुम्ही करायचं असतं आणि ते बऱ्याचदा गिरीशच्या स्क्रिप्टमध्ये असतं ते. आणि गिरीशचं स्क्रिप्ट आणि गिरीश समोर असेल, तरी स्क्रिप्ट नसताना सुद्धा आम्ही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे मला वाटतं की एक राज्य नाट्याच्या वेळेस आम्ही अर्धा तास आमचा एक लेट येणार होता आमचा कलाकार. हं, हं. तर आम्ही स्क्रिप्ट नसताना अर्धा तास खेळून मग आला. मग आता आम्ही नाटक सुरू केलंय. हां. असं पण केलेलं आहे. आपण ती वेळ निभावून घेणं महत्वाचं आहे. हो. पण म्हणजे लेखक मित्र असल्याचा खूप जवळचा मित्र असल्याचा फायदा होतो. म्हणजे देऊच्या वेळेस नक्कीच झाला. कारण तुम्हाला ते कॅरेक्टर कागदावरती यायच्या आधीपासूनच तुम्हाला माहिती होतं. बरोबर. हां. आणि तो फायदा असतोच तुमचा. म्हणजे आता त्यातला जो आप्पा गलांडे तो शोधायचा कुठे? हं. तर गिरीश म्हणला, "तू ते रस्त्याने जे काही फ्लेक्स लागतात ते बघत शोध. फिर. हां. तुला सापडेल." तर तिथं तो गॉगलवाला तो आप्पा सापडला मला. बाळासाहेब जाऊ दे ना बाळासाहेब मधलं हे असे. जाऊन द्या ना बाळासाहेब. जाऊन द्या ना बाळासाहेबची गंमत वेगळीच आहे. म्हणजे त्यातलं जे कॅरेक्टर आहे विकास साळुंखे, हं. तर आम्ही एक प्रसंगोत्पात नावाचं नाटक केलं होतं 1996 ला. बरं, बरं. तर ते सोहम करंडक आणि नंतर सगळे करंडक ते धुवून म्हणजे महाराष्ट्रभर आम्ही धुमाकूळ घातला. हं, हं. त्याचा जेव्हा चित्रपट झाला, तर ते कॅरेक्टर जसं तसं त्या चित्रपटात आहे. बरं. काही बदल करावे लागले, हं, हं. पण ते कॅरेक्टर खूप माझ्या जवळचं आहे. म्हणजे ते अजूनही म्हणजे मला बघून लिहिलंय का काय किंवा माझ्यातल्या बऱ्याचशा सिमिलरिटी त्या कॅरेक्टरमध्ये आहे. बरोबर, बरोबर. तर ते घेऊन म्हणजे जगायला मजा येते. नाही असं बऱ्याच वेळा काय होतं ग्रे शेडच्या भूमिका बऱ्याच वेळा येतात. म्हणजे न्यूड सिनेमासाठी रवी जाधव यांची तुम्ही भूमिका केली. मग ती भूमिका स्वीकारताना किंवा करताना म्हणजे सामाजिक भान किंवा जबाबदारी किंवा काही भावना निर्माण होतात एखादं कॅरेक्टर स्वीकारताना. नाही म्हणजे रवी जाधव हा मुळातच न्यूड हा अत्यंत अनवट आणि वेगळ्याच प्रकारचा चित्रपट होता. तर त्या स्त्रीला तिथपर्यंत जाण्याचे मानसिकतेसाठी म्हणजे तसं होण्यासाठी तेवढं उद्ध्वस्त होण्यासाठीचा त्याला हे पाहिजे होतं. आणि त्या सुरुवातीच्या काही काही काळात म्हणजे नवऱ्याचे म्हणून किंवा त्या एका पुरुषाचे जे म्हणून दुर्गुण होते ते सगळे त्याच्यात दाखवायचे होते. बरोबर. त्याच्यात सगळ्यात वर्स्ट म्हणजे म्हणजे तो त्यातला तो बसप्पा आहे. हां, हां. तर तो पान खाऊन ते थुंकतो बायकोवरती. तर मी रवीला म्हटलं होतं एवढं काढ बाकी सगळ्यात नालायकपणा त्यांनी केलेलाच आहे. बरोबर. एवढं थुंकण्याचं जरा हां. ते फारच हे होतं. म्हणजे आपल्याला कधी-कधी वाटतं की यार जास्त म्हणजे हां, म्हणजे ते मनाच्या वरनं करावं लागतात बऱ्याच गोष्टी अशा काही. तर ते मुळे आपली हिरोईन हं. तर तिला म्हटलं की सॉरी बाई मला काही करायचं नाहीये. त्याचे 3 टेक घेतले त्यांनी रवीनी. ते जरा जीवावरती आलं होतं. पण त्या भूमिकेसाठी ते आवश्यक होतं. कारण तुम्ही ब्लॅक शेड जेवढी डार्क कराल तेवढी व्हाईट तुम्हाला सहज दिसायला लागते. आणि तिने पण छान भूमिका केली. म्हणजे मी पण सचिन नावाचा एक सिनेमा केलता मध्ये. हो, त्यात हो. पण ती खूप सुंदर गाणी कल्याणीमुळे. आणि छान मी कल्याणीमुळे चांगलं काम केलं आणि टी शेड खूप म्हणजे तो फिल्म पण चांगला कारण मी पण अभिनव कला महाविद्यालयाचा भारतीय हो, विद्यापीठ हो. कमर्शियल आर्टिस्ट हो, मी हो, पण हो. विद्यार्थी हो, आहे. हो. मग ते निवड मॉडेल बसवणं, त्याचे काम काय त्या पडद्यामागच्या बऱ्याच गोष्टी ह्या अनुभवलेल्या आहेतच. आणि आता असं कधी वाटलं की यार नाही का, की आपल्याला ठीक आहे अभिनय क्षेत्रामध्ये आपण आलोय, काम करायला गेलो. पण अशी कुठलीतरी ठिणगी नाही का, एक स्पार्क असतो, की नाही यार मी हे काम करतोय, योग्य चाललंय आणि मला हेच करायचंय.
असं कधी कुठल्या प्रोजेक्टला किंवा कुठल्या सिनेमा रिलीज झाले वाटलं काही? नाही रिलीज काय प्रत्येक वेळेस तसं वाटलं नाही तर मग मजाच नाही ना, मग बरोबर आहे. हां. मजाच हरवून जाईल. कारण कारण वेगळं कॅरेक्टर करता येणं किंवा वेगळं कॅरेक्टर सापडणं, तर त्याच्यात मजा आहे ना, की मग तुम्हाला करावंसं वाटतं ते. बरोबर. कारण बाकी मग जरी मी आता याच्यात जवळ-जवळ 10-15 वेळा मी इन्स्पेक्टर, पोलीस यांच्याच भूमिका केल्यात. अच्छा. हां. पण त्याच्यात प्रत्येक पोलीस वेगवेगळा आहे. बरोबर. तर तो डिफरन्शिएट कसा करायचा, तर बाबा प्रत्येक माणूस वेगवेगळा दाखवायचा. कारण सगळे पोलीस म्हटल्यावर ते सगळेच रासवट किंवा असे असतील असं नाही. म्हणजे आता जो 2 या मे मधला पोलीस आहे तो अत्यंत सहकार्य करणार आहे, हं. मजेशीर आहे. बरोबर. तसंच तो जलसा मधला तो पोलीस आहे तो अत्यंत जेन्युइन आहे. हं, हं. म्हणजे त्याचं ते कॅरेक्टर करतानाच दिग्दर्शकांनी सुरेश त्रिवेणी सरांनी सांगितलं होतं, की खाकी वर्दी ही विसरून जा. तो बँकेत कामाला आहे कारकून म्हणून. तो सकाळी 9 ते संध्याकाळी 5 डबा खाणार आणि त्याचं घरी काम जा. पाट्या टाकून तो जाणार. असं असं डोक्यात ठेव आणि कॅरेक्टर कर. बरोबर. हां. तर तुम्ही त्या पद्धतीने मी ते प्रत्येक पोलीस वेगवेगळा आहेच. बरोबर. परत आता केनेडी मधला तो इन्स्पेक्टर आणखी वेगळा आहे. कारण अनुराग कश्यप हो. दिग्दर्शक. हां. त्यामुळे त्याचे कॅरेक्टर्स मुळातच डार्क असतात सगळे. हां. तो डार्कनेस खेळतो त्याच्याशी ब्लॅक शेडमध्ये. तर बरोबर. त्याच्यामधला तो इन्स्पेक्टर वेगळा आहे. प्रत्येक ठिकाणाचा इन्स्पेक्टर वेगळा किंवा माणूस वेगळा करण्याचा तीच तर गंमत असते ना कलाकाराची, की वेगळं काहीतरी करायला मिळेल. हे बरोबर आहे, की जरी पोलिसाची भूमिका मिळाली, तरी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कॅरेक्टर म्हणजे प्रत्येक भागातले माणसं, वर्दी किंवा तिथले विषय, कल्चर वेगवेगळं आहे. तसं मराठीत तर तुम्ही एवढं भरपूर काम केलेलं आहे. म्हणजे जवळ-जवळ एक 70-80 सिनेमाच्या पेक्षा जास्त झाले. हिंदीत एक 15-1 सिनेमे केलेत. आता तेलुगू सिनेमा केला मध्ये तुम्ही. नाही मल्याळी. मल्याळम केला. मल्याळी केला, पण मल्याळी केला. त्याच्यात मी जो इन्स्पेक्टर केला तो अच्छा. हिंदीतच बोलत होता. हिंदीतच बोलत होता. पण बरं. अनुभव मला बाकी तो मल्याळी सिनेमाचा तो मिळाला. अच्छा, अच्छा. अनुराग कश्यप यांच्या शेवटवर खूप इम्प्रोव्हिजेशन तात्काळ बदल नाही का हो, हो, चालतात. हो. असं म्हटलं जातं, की किरणीच्या वेळी तुमच्या अनुभवाबद्दल काय सांगाल? की ते स्क्रिप्ट फॉलो करण्यापेक्षा क्षण जगण्याला जास्त महत्त्व हो, देत हो. आहे. हं. नाही केनडी म्हणजे अनुराग बरोबर काम करणं म्हणजे एक वेगळी ट्रीट होती ती. कारण जेव्हा पहिला दिवस होता तिकडे तुम्हाला सगळे कॉस्ट्युम आणि हे घालून तयार होतो आणि मग तिथे ते असिस्टंट सांगायला की सर 10 मिनिटं राहिलेत हां, असं म्हणून. तर नॉर्मली व्हॅनिटीमध्ये तुमच्याकडे स्क्रिप्ट असतं. म्हणजे एक मिनिटं स्क्रिप्ट कुठे येते? म्हणलं की सर लिख रहे. म्हणलं अरे बापरे! हा इम्प्रोव्हाइज करायला लावणार. म्हणजे कारण तुम्हाला मग बरोबर. तुम्हाला जास्त खुलता तुम्ही असं हो, त्याचं हो. हे आहे. हां, की चॅलेंजिंग ऐनवेळी काही येतंय आपल्याला. हां. आणि मग नंतर तिथे गेल्यावरती त्यांनी जे काही करून घेतलं, तो करून घेतो अनुराग. पहिल्यांदा तो हे असतो पहिलं दान ते देवाला. तो फक्त पहिल्या ह्याच्यात तो साधारण कोण कुठनं येणार काय वगैरे इथपर्यंत कॅमेराला एक हे दुसऱ्या सीनमध्ये तो आणखी ॲड करतो. बरोबर. आणि तिसऱ्या टेकमध्ये तो ओके करतो की हे पाहिजे होतं. बरोबर, बरोबर. तो काढून घेतो तो. अच्छा, अच्छा, अच्छा. आणि खूप तुम्हाला प्रोव्होक करतो, तुम्हाला त्या कॅरेक्टरच्या जवळ जायला. परत स्वतःकडनं इतकी मदत करतो, त्याचे डायलॉग्स आणि मग तुम्ही त्या झोनमध्ये जाता आणि मग तुम्ही तसंच म्हणजे नेमकं तेच करता, की ते जे त्याला डोक्यात असतं. बरोबर, बरोबर. दादा बिजॉय नांबियार हे त्यांच्या व्हिज्युअल्स आणि डार्क स्टोरी टेलिंगसाठी ओळखले जातात. तू या मै किंवा इतर त्यांच्या कामात त्यांच्यासोबत काम करताना तांत्रिकदृष्ट्या तुम्हाला काय नवीन शिकायला मिळालं? मी तांत्रिकदृष्ट्या असं नाही, मुळात त्यातला जो इन्स्पेक्टर आहे, तोही खूप छान होता. म्हणजे तो खूप पॉझिटिव्ह होता. म्हणजे तो अडलेल्या-नडलेल्यांना मदत करणाऱ्यांपैकी तो इन्स्पेक्टर होता. पण त्याचा पहिलाच दिवस जो होता तो मला त्या टँकमध्ये पडायचं होतं. पहिलाच शॉट, की तो 20-25 फुटी खाली पाणी 4 फुटी आणि त्याच्यात पडायचं आणि तो मला मगर ओढून खाली पडायचं नुसतं नाही, ते मागे 2 जण ओढायला होते, की मगरीने तुम्हाला धरले आणि ओढताय असं म्हणून. हा पहिला सीन होता. तर बाकीचे सीन मग बिजॉयचं पण तसंच आहे, की तो स्क्रिप्टेड जे आहे ते बदलून तो त्याचं त्या काय म्हणतात त्याला ॲटमॉस्फिअर त्या स्थानाचं आणि त्या गोष्टीतल्या त्या ह्याचं तो वापर करून ती सगळी वाक्य बदलून टाकतो. हो, 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 हो. आणि मग तुम्हाला देतो, की आता मला हे दे अच्छा, अच्छा. असं म्हणून. हां, म्हणजे ते ऐनवेळी काही ते सगळं अलर्ट राहून ते काम करतात. हां, कारण कारण चित्रपट घडत असेपर्यंत बरोबर आहे.
बऱ्याचशा गोष्टी चालू याच्यात बदलत पण असतात. बरोबर लोकेशन नुसार त्या सिच्युएशन लोकेशन प्रमाणे आणि त्या सिच्युएशन प्रमाणे काही गोष्टी बदलतात. तर त्या डायलॉग्स मधनं इन्कॉर्पोरेट करून ते प्रॉपर काढून घेणे बरोबर आहे. हे त्याच्याकडे ती वेगळी कला असते हो, काम हो. काढून घेण्याची कला आहे. हो, फारच मस्त आहे. कॅप्टन ऑफ द शिप आपण त्यासाठी त्यांना म्हणतो आणि त्या दृष्टीने आम्ही कला दिग्दर्शक असो किंवा सगळेच हो, कलाकार हो, हो. त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच आपण पुढे जातो सगळ्या गोष्टी. मुंजा आणि बेबी जॉन सारखे मोठे हिंदी सिनेमे करताना तिथली कामाची शिस्त आणि मराठी सेटवरची शिस्त यामध्ये तुम्हाला काही मूलभूत फरक किंवा काही गोष्टी डिफरन्स काही जाणवला का थोडाफार? नाही बेबी जॉन म्हणजे किंवा मुंजा ते प्रोडक्शन हाऊस आणि ते बजेटचंच गणित वेगळं बरोबर होतं आहे. ना. पण तरी सुद्धा ते फार एवढं मोठं हे असलं तरी शिस्तबद्ध पद्धतीने कारण आदित्य सरपोतदार त्याचे दिग्दर्शक होते. हो, हो. तर त्यामुळे ते त्यांच्या शिस्तीतच सगळ्या गोष्टी होत होत्या. किती त्या काय मराठी प्रोडक्शन हाऊस त्यांचा आहे किंवा कला दिग्दर्शक दिग्दर्शक मराठी मराठी होता. आहे. बरोबर आहे. आणि त्याच्याबरोबर आधी तुम्ही कामं केली असल्यामुळे बरोबर आहे. फास्टर फेणे, माऊली उलाढाल त्यांनी केला होता मध्ये हां. केला. नाही, मी त्यांच्याबरोबर हे 2 हां, चित्रपट केले बरोबर. असल्यामुळे एक त्याचा एक रॅपो तयार होतोच ना, की हं, हं. कारण माऊलीमध्ये मी फायर स्टंट पण केला हो. होता. येस. त्याच्या सांगण्यावरनं. तो हं. म्हटला, की मला त्यात फायर स्टंट करणारा ॲक्टर पाहिजे. बरं. तू करणार आहेस का? हां. म्हटलं हो. पण तू सगळी खबरदारी घेणार? म्हटलं हो साहेब. बरोबर. मग त्याप्रमाणे मी तो फायर स्टंट केला आणि त्या फायर स्टंटमध्ये साक्षात जितेंद्र जोशी, हं. सिद्धू हं, हं. आणि हे सगळे परत रितेश देशमुख अशी आणि तमाम 150-200 लोकं त्यांच्यामधनं ते पळायचं होतं. नाही चॅलेंजिंग भूमिका स्वीकारली तर ते कामं तशी टाळायच्या भूमिका आपल्याला काय म्हटलं मिळतात. करून तर बघू ना, हो, कारण हो. त्यांनी तो कॉन्फिडन्स दिला होता, बरोबर की आहे, तू बरोबर. तू कुठल्याही क्षणी तुला असं वाटलं, की तू हे सोडून जाऊ शकतो. म्हणजे बरोबर आहे. आपण डमी वापरू. अच्छा, अच्छा, अच्छा. हां. पण त्याला ते डोक्यात पक्क होतं, कारण त्याने जेवढे चित्रपट बघितले, हं, हं. तर त्यांनी असं कॅरेक्टर जळतानाच कधी बघितलेलं नव्हतं. बरं, नुसतं आगीचे डोब त्यांना आग लागली, बरं. म्हणजे पेटला म्हणजे काय. बरं, 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 तर बरं. त्याला कॅरेक्टरचा चेहरा पाहिजे होता. अच्छा. आणि तो ह्या माऊलीमध्ये तो माऊलीमध्ये फायर पण. स्टंट म्हणून मी तो केला. अरे वाह! दुसरं सर मुकेश छाबरा असतील किंवा इतर मोठ्या कास्टिंग डायरेक्टर्सनी तुम्हाला हिंदीत ब्रेक दिला. हो. हिंदी सिनेसृष्टीत आता मराठी टॅलेंटकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन म्हणजे बदलतोय का? किंवा मराठी म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच वेळा रोहित शेट्टी असतील किंवा बरेच अजय देवगण प्रोडक्शन असेल, आमिर खान प्रोडक्शन असेल. आता मराठीतले बरेचसे चेहरे आपले हिंदीमध्ये येतायत. मग मराठीतलं टॅलेंट आता म्हणजे बऱ्याच जसं नाना पाटेकर किंवा हे खूप मोठं नाव आहे. बरेच सिनेमे येतात. मग यातून तुम्हाला एक कसं दृष्टिकोन सकारात्मक किंवा कसं वाटतं, की मराठीतले कलाकार बरेच हिंदीमध्ये काम करतायत, साऊथमध्ये काम करतायत? नाही, नाही, मला तर भारीच वाटतं म्हणजे हं. आपले आपल्या जवळपास किंवा आपले मित्र असणारे मंडळी तुम्हाला कशी कामं मिळत आहेत, हिंदीत काम करतायत, तेलुगूमध्ये काम करतायत, म्हणजे दक्षिणेतल्या ह्याच्यामध्ये काम करतायत. तर तुम्हाला भारी वाटतं. कधी-कधी असंही वाटतं, की राव मला नाही म्हणजे माझी मातृभाषा तेलुगू आहे, हो, हो. पण मला तेलुगूत काम नाही करता अच्छा, येते. अच्छा. बरं. म्हणजे माझ्या घरी बायकोला तेलुगू येतं, वडिलांना यायचं. अरे वाह! पण पण मला येत नाही, कारण मी पुण्यात वाढलो तर त्याच्यामुळे. पण ते असूया आहेच, की राव हे बघा हे दक्षिणेकडे जाऊन काम करतायत. मजा आहे, पण म्हणजे करीन मी भविष्यात चांगलं आहे, चांगलं आहे. आता एवढे सिनेमे केल्यानंतर कधी असं वाटतं का, की यार एखादा सिनेमा लागला आणि तो तुम्ही टीव्हीला पाहतच बसता. असं कुठल्या चित्रपट किंवा भूमिका जास्त तुम्हाला आवडली, की यार ही माझी ओळख किंवा ही माझी भूमिका, असा कुठला पण सिनेमा आहे? तू जाऊन द्या ना बाळासाहेब, हां. त्यातलं कॅरेक्टर मी सांगितलं होतं बरोबर. सुरुवातीलाच, विकास साळुंखे. हां, हां. ते नाटकात पण होतं, ते ह्याच्यात पण आहे. बरोबर. तर ते खूप काय म्हणजे ते कधी तो चित्रपट लागला तर बघू शकतो मी, बरोबर, बरोबर. असं म्हणून. दुसरं ज्या चित्रपटांनी तुम्हाला नेम, फेम, एक उंची दिली, हं. तर जसं देऊळमधला आप्पा गलांडे. हो, हो, हो. तर त्यांनी एक तुम्ही कधी म्हणजे हं. तो चित्रपटच असा बनवलाय, की जगातल्या कुणीही बघितलं तरी तुम्हाला तोच अनुभव देतो आणि तो आता जवळ-जवळ 10-15 वर्ष झाली तो रिलीज होऊन. हं. पण अजूनही तो तितकाच फ्रेश वाटतो. अजूनही आपण तिथेच आहोत, की जिथे तो आरसा राखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण कॅरी फॉरवर्ड करतो. म्हणजे आमच्या टीमचे तर सगळे चित्रपट बघावेसे वाटतात. त्यातलं वळू, हं. विहीर एक आहे, देऊळ आहे. हायवेमध्ये एक हो. वेगळा प्रयत्न केला होता. बरोबर. बाजीराव खोडे नावाचा पिंपरी चिंचवडचा कार्यकर्ता प्ले केला होता. हं, 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 हं. आणि म्हणजे जे गिरीशची स्क्रिप्ट आहे, हां. तर ती बघायला पण मजा येते. कारण नक्की, ते नक्की. उमेशनी वेगळ्या पद्धतीने ते बाहेर नक्की, केलेली नक्की. आहे. आता नाना पाटेकर असतील, अर्जुन रामपाल, ते आदित्यराव हैदरी, तुम्ही दिग्गज कलाकारांसोबत काम केलंय.
कोणाच्या कामाच्या पदी तुमच्यावर सर्वात जास्त असा प्रभाव पडला की अरे यार यांचं काम मला खूप आवडलं, असं काही झालं का? नाही नाही, प्रत्येक नट हा त्याचं एक त्याचं वलय किंवा त्याचं एक कॅरेक्टर. त्याचं एक वैशिष्ट्य म्हणून वैशिष्ट्य. प्रत्येक नटात असतंच ते. बरोबर आहे. हा. नानाकडे तर ते आहेच. हम्म. पण देऊच्या वेळेस म्हणजे नाना पाटेकरांना मी ज्या पद्धतीने बघितलं ॲज अ कलाकार म्हणून, हो. तर ते एवढ्या जवळ तुम्हाला अनुभवायला म्हणजे तुमचं तो मास्टर क्लासच असतो. तुम्ही हो. काय शिकता हे जास्त महत्वाचं, बरोबर आहे. नाही का? मग असं अगदी आता लेटेस्ट जग्गू दादांबरोबर काम केलं. हम्म. ते एक वेगळं हिंदीतला ऑरा. बरोबर. परत अर्जुन रामपाल बरोबर काम केलं डॅडी मध्ये. ते प्रत्येकाची ती बलस्थानं आहेत त्यांचे. बरोबर. पण तुम्ही काय बघता आणि काय त्याच्यातनं घेता हे तुमच्यावरती आहे. शूटिंग करत असताना किंवा बऱ्याच गोष्टी घडतात, अडचणी येतात किंवा काय किंवा त्या अडचणीवर मात करून आपण शूटिंग करत असतो. तर असा कुठला एखादा प्रसंग यार हे अशी गोष्ट झाली पण आम्ही ते शूटिंग झालं किंवा कॅरेक्टर झालं, असं कुठला प्रसंग आहे का काय? नाही कॅरेक्टर झालं म्हणजे म्हणजे नाही का एखादा शूटिंग चित्रीकरणाचा प्रसंग किंवा आपण ते कॅरेक्टर डेव्हलप करत असतो किंवा काय असा कुठला प्रसंग आहे का की तो आठवणीत राहणारा शूटिंगचा किस्सा एखादा काही? नाही असे शूटिंग म्हटल्यावर ती किस्साचीच म्हणजे बरं, रांगच list असते. येते. हा, हा. तर मग त्यातला तो पहिला म्हणजे खूप जवळचा चित्रपट वळू, की त्याच्यामध्ये तो डुरक्या होता. हो हम्म, हो हम्म, हम्म. तो जो बैल वळू जो मिळवला होता तो सांगलीच्या पांजारपुळमध्ये गेला तो आता. हो, हो, हो. त्याचं खरं नाव राजा होतं अच्छा. आणि खरंच तो तसा होता. बरं बरं बरं. आणि तसं होता म्हणजे तो इतर काहीच खाईना. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे तो बाकीचे बैलांना आपण जे पाचाड किंवा हे हा, जे हा, कडबा, तसला हा कडबा वगैरे हे त्याला तोंड पण नाही लावायचं. हम्म. तो नुकताच तोडलेला उसाचा हिरवा पाला, अच्छा. काकड्या, गाजर, बरं. मग तत्सम अच्छा. जे फ्रेश आहे आणि असलंच खायचं, बाकी नाही कशाला तोंड लावायचं. बरं बरं बरं. तर आता हे सगळं करत असताना चित्रपटाचं हे म्हटल्यावरती आपण म्हटलं की सगळ्यात कमी कॉस्टमध्ये आपण कॉस्टिंग वाईज जर केलं तर आपण जर आपले आचार्य लावले तर आपल्याला ती जेवणाची कॉस्ट कमी पडते, कारण सगळ्यात जास्त खर्च तोच होतो. बरोबर आहे. आणि वळूमध्ये अतुल कुलकर्णी होते साक्षात. हो हो हो. तर ते सकाळी 6 वाजता त्यांना जेवण लागे. फॉरेस्ट सगळं हो हो. हा, हा. तर आणि आपल्या घरची माणसं म्हणजे त्यांना सगळ्यात शेवटचे त्यांना नंबर लावायचे शूटिंग काढायला, असं ते असायचं. बरोबर. कारण बाकी पहिल्यांदा हा चला याचं झालं हो, याचं झालं याचं झालं. हा, कारण प्राण्याबरोबर घेऊन तर काम त्याच्या करायचं. हो नाही रात्री नाईट रात्रीचं करणं. पण त्याचं. हा बरं, त्यांना पहिले तर करून शेवटी. त्याच्यामध्ये उमेशने कॅमेरा लावला अं, पहाटे 2-2:30 वगैरे वाजले असतील. आणि दुसऱ्या दिवशी 7ची शिफ्ट म्हणजे 6ला इथनं निघायचं सासवडवरनं. त्याच्या आधी 5ला मी तयार असलं पाहिजे आणि 4ला आचार्याला उठवलं पाहिजे आणि वाजले ते 2. तर त्यामुळे उमेश म्हटला हे तुझे डायलॉग आहे बोल. तर मला तो कॅमेराच्या इथे तो डबा दिसायला लागला. म्हटलं अरे बापरे, आता थांबा म्हटलं तर 2 मिनिटं. कारण ते जबाबदारी दुखायला लागली हा त्याची. कारण ते वळू मीच लिहिलाय म्हणजे कसं की मी टाईप केलाय. बरोबर. हा. कारण टायपिंगचं आपलं स्क्रिप्ट पहिलं ओके. कोणी जोर मारून लिहिलं तर कशाला, म्हणून आपणच ते प्रत्येक सीन. लिहिलं. त्यामुळे मला माहिती होतं की ह्याच्यात माझा डायलॉगच नाही. मला कधी रात्री 2 वाजता उठून चल हे म्हण, तर असं एवढं पाठ केलं होतं. तर एक माणूस याचे डायलॉग मला जर उमेश म्हणायला लावणार असेल तर ते डायलॉग होते. म्हणजे थांबा, कारण मला हे पण माहिती ना की याचं 1-1.5 फूट जर काय 1 फूट जरी वाया गेले तर किती पैसे वाया जाणार. बरोबर आहे. हा. तर त्यावेळेस ते त्याची सगळी काळजी घेऊन किंवा त्या हा जबाबदारी तुम्ही त्या ह्याच्यामध्येच होतं म्हणजे तुम्ही ऍक्टिंग मध्ये तुमचं प्रोडक्शन मिक्स झालं होतं. हो हो. नाही ना, नितीन वैद्य मला वाटते त्या प्रोडक्शन मध्ये होते. हो. आणि सासवडलाही राहण्यासाठी बरीच हो. सोसायटी त्या शोधल्या होत्या. हो. आणि पिंपळे गाव असेल, सासवड असेल, हे झेंडेवाडी या सगळ्या परिसरात तो शूटिंग झाला. नंतर वाठारच्या तिकडे तुम्ही पवन चक्क्याकडे मला ते शूटिंगला गेलं तिकडे. खूप सुंदर सिनेमा झाला. आता बऱ्याच वेळा की नॅशनल अवॉर्ड एक आपण म्हणतो की लकी असतो नाही का, जसं लकी चार्म आपण म्हणतो, ज्यामध्ये की तुमच्या फिल्मोग्राफीमध्ये एक विलक्षण गोष्ट दिसते, ती म्हणजे तुम्ही काम केलेले चित्रपट, मग तो देऊळ असो, किल्ला असो किंवा 1000ची नोट असो, राष्ट्रीय पुरस्कार नॅशनल अवॉर्ड पटकवलेले आहेत बऱ्याच सगळ्या सिनेमांनी. तर तुम्ही स्वतःला अशा दर्जेदार चित्रपटासाठी लकी चार्म मानता की अशा कथांची निवड करण्यामागे तुमची विशेष पारख आहे किंवा एक पद्धत आहे तुमची की श्रीकांत यादव हे समीकरण कसे जुळवून घेतात? नाही विषय तर नक्कीच म्हणजे मी भाग्यवान समजतो की मला अशा विषयांचे चित्रपट करायला मिळणं की मिळाले,
की ज्याला नंतर राष्ट्रीय पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. पण हल्ली हे पण क्वालिफिकेशन झालंय की मराठी चित्रपट पूर्ण होऊन तो थिएटरला लागणे, म्हणजे मी आता ती काल लिस्ट काढली, तर त्या 70-80 चित्रपटांपैकी एखादं दुसरंच असं असेल की बरोबर. ज्यांनी थिएटर बघितलेलं नाही. बरं. नाहीतर हं, हं. मी कुठलाही छोटा का चित्रपट करेन ना, बरं. तो त्याने थिएटर बघितले. अरे वाह! बरं, बरं, बरं. कारण म्हणजे तुम्ही तुमचं त्या चित्रपटाचं सार्थकच हे आहे की त्यांनी थिएटरला बघू नये, म्हणजे त्यांनी थिएटरला जाऊन लोकांनी बघणं हा पुढचा भाग झाला. हां. पण निदान तिथपर्यंत तरी पोहोचलेलं आहे. मग ते त्याचं पर्सेंटेज खूप चांगलं आहे. तर मला हे भारी वाटतं की मी ज्या ज्या चित्रपटांमध्ये आहे ते त्या चित्रपटांनी थिएटर्स बघितले, लोकांनी थिएटरमध्ये येऊन भरभरून प्रेम दिलेलं आहे, ते कॅरेक्टर लक्षात ठेवलेलं आहे लक्षात ठेवलेलं आहे. आणि तो रिस्पेक्ट आहे त्या कॅरेक्टरविषयी, तुमच्या कामाविषयी हा, सगळ्यांना साहजिकच आहे. तो तर असणारच हां, ना, हां, कारण हां. तुम्ही करतानाच तुम्ही तो प्ले बरोबर. करताना तो प्रामाणिकपणे तितका करतो. तो येणारच तुमचं दुसरी काम. गोष्ट अशी आता का एवढे सिनेमे केले, म्हणजे मोठ्या याचे स्केलवरचे सिनेमे, नाटकं असतील, वेब सिरीज असतील, जाहिरातींमध्ये पण तुम्ही बरेचसं काम केलेलं आहे. तर जाहिरात क्षेत्रात काम करताना अनुभव कसा किंवा नाही, जाहिरातीतलं फारच हं. क्रुशल काम असतं. अच्छा. हां. पण कारण ती गोष्ट तुम्हाला, एवढी गोष्ट तुम्हाला 20 सेकंदात बरोबर आहे. सांगायची, हं. त्या 20 सेकंदाच्या मधल्या पण तुम्हाला काही फ्रेम्स मिळतात, त्याच्यातच तुम्हाला सांगेल. बरोबर. पण हे क्षेत्र वेगळं आहे. हं. आणि कारण मी आत्ताच ते सर्फ एक्सेलची आता खूप सुंदर ऍड केली आहे. अच्छा. तर ते करताना म्हणजे करतानाच मजा येते. म्हणजे बऱ्याचदा असं हे कळतं आपल्याला की हं. ज्या चित्रपटाचे किंवा ज्या प्रोजेक्टचा आपण भाग आहोत, बरोबर. तर ते करत असतानाच आपल्याला जर मजा येत गेली की बरोबर. आपल्याला माहिती असतं की अरे हे भारी होणार आहे. तर तसं ते होतं, कारण त्या जाहिरातीत सगळी लहान मुलं होती हो, 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 हो. आणि ते सगळं ते एनर्जीच वर उचलतात. हां, हां, हां. आता बऱ्याच तुम्ही आता वेब सीरीज पण केलेल्या आहेत, की आता नवीन-नवीन चॅनलवरती त्या येतायत. तर त्याच्यामध्ये हे जे आहेत आता द ब्रोकन न्यूज किंवा ब्रीफ सारख्या वेब सीरीजमुळे कामाची पद्धत बदलली. म्हणजे तुम्ही खूप जुने 30 एक म्हणजे 3 दशकं तुम्ही जवळ काम करताय. पहिली पद्धत, मधल्या हो, काळातल्या हो, कॉमेडी विषय हो, असतील, हो. सीरियस भूमिका असतील. आता ओ-टी-टी प्लॅटफॉर्म. मग ही ह्याच्यासाठी काही वेगळी मेहनत किंवा वेगळं प्रशिक्षण किंवा काय घेता याच्याविषयी? नाही, वेगळं काही करावं लागत नाही. म्हणजे वेब सिरीज हे माध्यम जे आहे, तर ते चित्रपट आणि आपण काय सिरियल सीरियल. हां. याच्यामधलं आहे. बरोबर. हां. म्हणजे 8च एपिसोड असतात. बरं. 40-40 मिनिटाचे 8 एपिसोड असतात. त्यात गोष्ट सांगायची. हं. स्टोरी टेलिंग सेमच आहे. हो, हो. म्हणजे तिथे गोष्ट एकच आहे. हं. की तुम्ही 20 सेकंदात सुद्धा सांगू शकता. शॉर्ट फिल्म करून 15 मिनिटात सुद्धा सांगू शकता. त्याचा चित्रपट करून तुम्ही 3 तास सुद्धा सांगू शकता. त्याची काय वेब OTT वरची वेब सिरीज करून बरोबर. ते 40-40 मिनिटाच्या 8 एपिसोडमध्ये, नाहीतर मग 3 वर्ष OTT. आपले तीच गोष्ट सांगतोय, हां. असं पण होऊ शकतं. तर तुम्हाला काय पद्धतीने काय दिसतं आहे, काय भावतं आहे, हं. त्या पद्धतीचं हे आहे. आता तर नवीन आता मी एक काय मिनी सिरीज यासारखं अच्छा. केलं होतं, की त्याच्यामध्ये उभं हे असतो. कॅमेरा अँगल. हां, म्हणजे आपण हां, हां. लँडस्केपमध्ये बघतो ना, तर बरोबर. त्यामुळे जसं आता पोर्ट्रेटमध्ये Instagram जसं फ्रेम उभी आहे. Instagramचे हं. ते हं, वेब हं. सीरीज होते 7 कारण लोकं एपिसोडचे. मोबाईलवरती ती पाहिजे असेल तर हां, मोबाईल हां, त्याचा हां. उभाच आणि ठेवतो. त्याचं ड्युरेशन काय 1-1.5-2 मिनिटं. बरं. त्या फक्त 2 तेवढं. मिनिटात एक तुमचा एपिसोड संपला पाहिजे, अरे बापरे! असं. ते प्रयोग होतायत, तर त्याचा मला भाग असणं, म्हणजे कारण ते तरुण ते आणतायत, तर बरोबर. त्याचा एक भाग असला पाहिजे म्हणून मी ते पण करून पाहिलं. म्हणजे जगात जे स्क्रीन्स आहेत, हो, हो. तर ते माझ्या शेअर वाट्याला करत यावेत किंवा यावे. मला त्याच्यात काम करायला मिळावं. इतकी साधी आणि सोपी हे आहे. बरेच आता आपल्या चित्रपटांना बरेच पुरस्कार, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले किंवा याच्यातून मग ते एक समाधान वेगळं असतं किंवा हे पुरस्कार मिळाले, लोकं ओळखायला लागतात. मग कॅरेक्टरविषयी अभ्यास होतो. मग ह्यानंतर म्हणजे आपला एक नाही का समाजात आपल्याला एक वेगळी ओळख निर्माण होते. मग त्याविषयी कसं वाटतं, की आपण योग्य क्षेत्रात आहोत, काम करतोय किंवा बऱ्याच वेळा चित्रपटसृष्टीकडे वेगळ्या अँगलने पाहिलं जातं. पण आपले कॅरेक्टर आणि ही भावना एक सामाजिक दृष्टिकोनातून असते. त्यावेळेस एक समाधान मिळतं. हां, म्हणजे तुम्ही तुम्ही एवढे वर्ष काम करून तुम्हाला समाधान तर मिळालं पाहिजे, नाहीतर बरोबर मग आहे. म्हणजे ते काम करण्यात काय मजा आहे ना, असं म्हणून. पण म्हणजे असे कित्येक मोठे-मोठे नट आहेत, की ते अजूनही इन्सिक्युअर फील करतात. बरोबर. हां. कारण तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये गेला, की तुम्ही तितक्या प्रतीचं काम नाही काढू शकत, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. हां. पण
आपण समाजाचे भाग आहोत आणि त्यांनाच समाजाचाच एक भाग आपल्याला पडद्यावर रिप्रेझेंट करायचा आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे मी मोकळेपणाने हो. समाजात मिसळतो. मी जितका साधा आहे, जितका दिसतो तसंच मी लोकांच्या बरोबर असतो. सेटवरती पण तसाच नाही, असतो. नक्की, नक्की. पण एकदा कॅमेरा ऑन झाला, की मग मी वेगळा असतो. मला जे काही कॅरेक्टर नेमून एक दिलेलं आहे. तुमचा स्वभाव, तुमचा संयम, तुमचा संवेदनशीलपणा किंवा तुमचा अभ्यासवृत्ती त्यातून ते सगळ्या अभिनयातून दिसते. म्हणजे मी वळूला तुम्हाला पाहिलंय हो, किंवा हो. नाईट स्कूल नावाचा आपण एक सिनेमा हो, केलता. हो, त्याचा मी हो. कला दिग्दर्शक हो, होतो. हो. मानसिंग पवार त्याचे डायरेक्टर होते. करेक्ट. आपण मुंबईमध्ये काही भाग केलता, पिंपरी चिंचवडला केलता. तोही सिनेमा सुंदर म्हणजे एक रात्र शाळेवरती संदीप कुलकर्णी होते बघा हो. त्याच्यात. कारण कारण बाकी हां, कुणीच हा विषय सुद्धा बरोबर आहे. हाताळलेला हां. नाही. हां, नाही एक सामाजिक विषय किंवा त्या विषयाला टच करणारे किंवा ते कॅरेक्टर बी म्हणजे बऱ्याच वेळा होतं ना, की अरे ही फिल्म असेल तर हाच कॅरेक्टर पाहिजे. हो, असं हो. बऱ्याच वेळा होतं. किंवा असं मराठीत पण तुम्ही काम आता दोन्हीकडे बॅलन्सिंग काम करताय. मग ह्याचा आता नेहमी काहीतरी अभ्यास नाही का, ह्याचं हे प्रशिक्षण किंवा तुमचा हे चालू असतं, निरीक्षण चालू असतं. मग याच्याशी काही विशेष प्रयत्न किंवा काही कसा कॅरेक्टरचा अभ्यास केला जातो? नाही मुळात दिग्दर्शकाला काय हवंय हे जर तुम्हाला कळलं ना, तर बरोबर. मग ती कारण तुम्ही एवढे वर्ष काम करताय त्यामुळे तुमच्या अनुभवाची पोतळी हं. तुमच्या जवळ असतेच. पण मुख्य दिग्दर्शकाला काय हवंय? तो काय काय कॅरेक्टर तुमच्याकडनं मागतो आहे, की काय करायला हवं ह्या माणसाने? तर त्याच्याशी तुम्ही हे असलं पाहिजे. कारण हे नाटक हे माध्यम आणखी वेगळं आहे. ते नटाचं माध्यम आहे, की एकदा स्टेजवरती गेला, की तुम्ही राजे असता. बरोबर आहे. हां. तिकडे दिग्दर्शक विंगेतनं किती आरडाओरडा करून तो काही करू शकत सगळे नाही. सगळे सूत्र कारण तुमच्या हातात असतात त्यावेळेस. हां, तो ऑन स्टेजवरती तो आहे ना. पण इथे मात्र तसं नाही. नाही, बरोबर. तुम्ही दिग्दर्शकासाठी तुम्ही तिथे आलेला आहात. दिग्दर्शकाचा एक रंग आहात. त्याच्या कॅनव्हासमध्ये तुम्हाला पाहिजे त्या शेडमध्ये तुम्हाला रंगवता आलंच पाहिजे. बरोबर आहे. त्याच्या जास्तीत जास्त जवळ जायचा प्रयत्न हो, हो, हो. आपण करावा. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये खुलून दिसता किंवा त्या चित्रातले भाग होता. नक्की, नक्की. किल्ला असेल किंवा विहीर सारखे तुमचे चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले. याच्यामुळे स्थानिक पातळीवर नटांमध्ये बघण्याचा दृष्टिकोन बदलला का असं काही? म्हणजे नाही म्हणजे बऱ्याच वेळा असतं की अरे राष्ट्रीय पातळीचे कलाकार आहेत किंवा मोठे काय आहेत. नाही मला हे भारी वाटतं, हां. की मी ज्या चित्रपटांमध्ये छोटी काय असेना मी भूमिका केली आहे, त्या चित्रपटांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळतात. ह्याच्यापेक्षा सुख काय असतं हो? म्हणजे बरोबर. हां. की तुम्ही त्या टीमचा भाग असणं, नाही का? हं. तुम्ही त्या समूहाचा भाग असणं आणि तुम्ही कारण चित्रपट हे माध्यमच असं आहे, की पिक्चर असेल, तर दिग्दर्शक म्हणतो हा माझा पिक्चर आहे. हां. पासून डी-ओ-पी म्हणतो हा माझा चित्रपट बरोबर आहे. आहे. ॲक्टर म्हणतो हा माझा चित्रपट आहे. इव्हन तो पाणी देणारा स्पॉट बॉय सुद्धा म्हणतो, की माझा पिक्चर आहे. बरोबर. म्हणजे हा सगळ्यांना सामावणारा हा विषय हो, आहे. हो. नक्की. तर त्या गोष्टीचा अभिमान नक्कीच हां, वाटतो. तर मग तो माझा चित्रपट आणि त्याला पुरस्कार मिळालाय तर मग भारी वाटतं. कास्टिंगचं बदलतं स्वरूप. आता काय होतं, की स्टारपेक्षा पात्राला साजेसा चेहरा नाही का आपण शोधला जातो बऱ्याच वेळा सिनेमांमध्ये. कॅरेक्टर आर्टिस्टसाठी हा सुवर्ण काळ आहे असं तुम्हाला वाटतंय का? हो, हं. हो. आत्ताचा काळ म्हणजे सुवर्ण संधीच आहे सगळ्यांना. बरोबर. कारण ओ-टी-टी चॅनल्स हं. प्लस सीरियल्स म्हणजे टीव्ही चॅनल्स हं. म्हणजे मराठी 5-6 चॅनल्स आहेत, की जिथे सातत्याने नवीन हे सिनेमे चालू येत आहेत. असतील. बरोबर. सीरियलही चालू आहेत. तुम्हाला त्याच्यातनं म्हणजे सीरियलमध्ये काम करायला मिळणं म्हणजे हो, हो. अभिनयच करावा लागतो ना तुम्हाला तिथे. हां, एकदम पासून तर ती म्हणजे काही गल्लोगल्ली तर मी तर म्हणतो, की शॉर्ट फिल्म्स तयार होत आहेत. म्हणजे तुम्हाला एवढ्या अभिनयाची हौस असेल, तर तुम्ही तिथनं बघू शकता. पासून तिथे सगळं आणि काहीच नाही झालं तर YouTube आहेच, हो. की तिथे तुम्ही तुमची गोष्ट सांगू शकता. हां. कारण हे तुमच्या हातात आले ना सगळं माध्यम तुमच्या माध्यम. हातामध्ये आहे सगळं. हं, बरोबर आहे. कुठे ना कुठेतरी व्यक्त होता येते तुम्हाला. तुम्हाला आणि तिथे असेल तिथं हल्ली रील स्टार झाले. अच्छा, अच्छा. पण आता मराठी आणि हिंदी आता काय होतं मराठी मधलं काम करण्याचा जो काही ओरा किंवा आपलं जे काही काम असतं पद्धत किंवा हिंदीमध्ये दोघांचं तुम्ही डिफरन्स कसं किंवा कसं अनुभवता या गोष्टीला? नाही मला खूप काही फरक पडलेला नाही म्हणजे वाटत नाही. फक्त बजेटचा तर फरक असतोच. हं, हं. तो तर मेजर असतोच. फॅसिलिटीमध्ये फरक असतो, बरं. की मराठीत व्हॅनिटी असेल तर त्याच्यात किमान 4 जण असल्याशिवाय ती व्हॅनिटी पूर्ण होत नाही. बरोबर आहे. इथे अख्खी व्हॅनिटी तुम्हाला एकट्याला पण मिळू शकते. बरोबर आहे. हा फरक आहे. हां, हां. बजेटचा फरक आहे. पण बाकी तर इक्विपमेंट्स माणसं तीच तेच आहे. असतात. भूमिका फक्त आहे भाषा तीच आहे. इकडची तिकडे. बरोबर आहे. मला नाही खूप काही फरक जाणवला. म्हणजे हं. मला अनुभव नाही आला. कारण मी अजून तेवढ्या फिल्म्स पण केल्या नाहीत. म्हणजे 15 एक फिल्म्स केल्या असतील. पण त्याचे दिग्दर्शक वेगवेगळे होते आणि सगळे विषय पण वेगवेगळे होते. अच्छा. त्यातल्या डॅडी नावाचा सिनेमा केला अर्जुन रामपाल बरोबर.
तर त्याचा एक आणखी वेगळा ऑरा होता. तर त्यामुळे त्याचा एक हिंदी आणि मराठी असं मी काही विभागणी करत बसत नाही. बरोबर आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, की सिनेमा म्हणला की नायक, नायिका, खलनायक असे वेगवेगळे असतात. पण आता कधी काय होतं, की तुम्हाला वेगवेगळ्या सपोर्टिंगच्या एक चांगले ॲक्टर नाही का, भरभक्कम तो कॅरेक्टर असतो, की तो त्याशिवाय सिनेमा पूर्ण होत नाही. मग अशा वेळेस तुम्ही ती बाजू कशी सांभाळता त्या कॅरेक्टरची, त्या नाही का त्या गोष्टीची ते किंवा बऱ्याचदा हां. लोकांना असं वाटतं, की हं. म्हणजे मला जर डायलॉगच नाही, हं, हं, हं. तर मग मी काहीच काम केलं नाही. हां, हां. पण तुमचं त्या कथेतलं अस्तित्व बरोबर. हे सुद्धा खूप काही सांगून जात हां, म्हणजे असतं. चेहरा किंवा म्हणजे तुमच्या नजरेवरच बऱ्याच वेळा बरेच सीन असतात, की यार की लोकं विचार करतात, की हा माणूस नक्की काय करतोय? वेगळं काहीतरी आहे. हां, मग तो अभिनयाचा भाग आहेच ना. अभिनयाचा भाग तुम्हाला आहे. की हां, डोळ्यातनं पण बोलता आलं पाहिजे बरोबर आहे, बरोबर. असं म्हणून. पण असे कुठले सिनेमे की आता हिंदीमध्ये जेवढं काम केलं, मग कुठला एखादा असा क्षण आहे किंवा की यार इथं मला वेगळं काहीतरी शिकायला मिळालं, की एक समाधान मिळालं, असं कुठला हे समाधान तर मला प्रत्येक रोलमधनंच मिळालं. पण वेगवेगळ्या दिग्दर्शकाकडनं वेगवेगळा अनुभव मिळतो. म्हणजे मी आजी नावाचा सिनेमा केला होता देवाशिष मखीजा. मग परत त्याचीच भोसले नावाची फिल्म केली होती. अच्छा. तर तो व्हायलन्स खूप वेगळ्या पद्धतीने खेळतो. हं, हं. त्याच्या स्क्रिप्टमध्येच तसं असतं. हं. तर त्याच्यामध्ये मला एका नटाला चपलेने म्हणजे माझा जो मुलगा झाला होता, त्याला चपलेने जोड्याने मारतो आहे. हं, 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 हं. तर तर तो म्हणतो 1-2 खरे पण लागले त्याला. बरोबर. ते खरे पाहिजे होते त्याला. म्हटलं, "अरे तो मरेल." जोड्याने मारलं. खरं कोल्हापुरी जोडा लागतो ना तो. बरोबर आहे. हां. तर पण त्याला तो व्हायलन्स तो पाहिजे. आवडणारा तो दिग्दर्शक आहे. पण त्याचे वेगवेगळे अर्थ काढू पाहतो, शोधू पाहतो. भोसलेमध्ये त्यांनी वेगळ्या पद्धतीने हे केलं. परत अनुराग कश्यप हा वेगळ्या पद्धतीने चित्रपटाकडे बघतो. तर किंवा सुरेश त्रिवेणी ते जाहिरात क्षेत्रातले आहेत, हो, पण हो. ते प्रत्येक सीनमधनं त्यांचे क्षण तयार करतात. बरोबर आहे. आणि त्यांचं खूपच छान नॅरेशन म्हणजे असं खूपच प्रत्येक दिग्दर्शकाकडनं खूप काही घ्यावंसं आणि हे आहे. कारण पुन्हा तुम्ही हे चित्रपट हे माध्यम आहे, हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. बरोबर आहे. हां. त्याच्यासाठी तुम्ही जमला आहात. तुमच्यासाठी ते नाही जमले. हो, हो. तर त्याचा आपण पार्ट आहोत आणि तुमची काय म्हणतात त्याला तुमच्या त्या कथेतलं स्थान आणि त्या योगदान त्याचं. पद्धतीने तुम्ही ट्रीट केलं, तर ते पुरेसं असतं. बरोबर, बरोबर. त्या पद्धतीने करत आलोय मी. त्यानंतर आता पुण्याच्या सांस्कृतिक वातावरणात म्हणजे तुमच्यातली जडणघडण असेल किंवा हे तुम्ही पुण्यात राहता आणि पुण्याचा वारसा, पण त्यातून मिळणाऱ्या भूमिका, त्या तुम्ही कसं घडत गेला त्यातून? ती सुरुवात आम्ही नाटक वेडे किंवा नाटकातनं आम्ही जोडले गेलो सगळे मित्र आणि त्या म्हणजे आता जसं काही शॉर्ट फिल्म महोत्सव किंवा असे महोत्सव होतात, तसं त्या काळी काळी म्हणजे नाटक साधारण महोत्सव. 90s आणि 80s त्या ह्याच्यामध्ये अ, एकांकिका महोत्सव व्हायचे. मग अच्छा. त्यामुळे कोणी एकांकिका बसवत असेल, तर मी त्याचा पार्ट असायचो बरोबर. किंवा म्हणजे एक छोटा का रोल असेना, मग पासून तर ते मोठे रोल करेपर्यंत. पण मुळात नाटकातनं जोडलं गेलेलो आणि त्याच्यातनंच बऱ्याचशा गोष्टी तयार झाल्या. मग नंतर मग गिरीश भेटला, गिरीश कुलकर्णी, मग उमेश भेटला आणि मग हं. त्यांनी एक आमची नवीन टीम तयार झाली आणि नाटकच करत होतो आम्ही. म्हणजे त्यावेळेस बरोबर. आमचे दिग्दर्शक म्हणजे गिरीश कुलकर्णी होते. हो, हो. उमेश कुलकर्णी ॲज अभिनेता म्हणून आमच्या नाटकांमध्ये असायचे आणि मग तिथनं तो एक नाटकाचा प्रवास सुरू झाला आणि मग पुढे तो चित्रपटाकडे गेला उमेशमुळे. पण बऱ्याच वेळा असं असतं, की उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी समीकरण त्यात म्हणजे श्रीकांत यादव असणारच. म्हणजे की त्याच्यामध्ये बरेच भूमिका वेगवेगळ्या तुमचा आता देऊळमधला कॅरेक्टर असेल किंवा मसाला असेल. मग ह्या वेगवेगळ्या भूमिका कशा काय मिळाल्या का तुम्ही कसे सादर केले? त्यांचं ट्युनिंग नक्की कसं म्हणजे नाही जमलं तुमचं? त्याचं कारण पुढे हेच आहे ना, की हां, 1993 पासून आम्ही एकत्र आहोत. बरोबर. तर त्यामुळे खूप रात्री आम्ही नाटकांवरती चर्चा, खूप हं, रात्री एकत्र घालवलेल्या आहेत. हं, हं, खूप प्रोजेक्ट एकत्र करण्यासाठी आम्ही हं. खूप वेळ दिलेला आहे. तर त्यामुळे ते मित्र म्हणून ते एक देवाण-घेवाण ते झालंच होतं आणि एकमेकांच्या घरी आम्ही उत्तम माहिती असल्यामुळे हां. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा गोष्टी सिमिलर होत्या. म्हणजे त्यावेळेस मी नोकरी करत होतो. अ, तेव्हा गिरीशही नोकरी करत होता हं, हं. आणि दोघांचा कॉमन धागा हा होता की नाटक बरोबर. हां. आणि त्याच्यातनं आम्ही जोडले गेलोय आणि अजूनही ती मैत्री जोरात चालू आहे. वाह! वाह! नाही तुमच्या म्हणजे तुम्ही प्रत्येक भूमिका चित्रपटातली एक त्याला वेगळं काहीतरी
म्हणजे आपलेपणा असतो त्या कॅरेक्टरमध्ये. तर आता जे तरुण आज पुणे किंवा मुंबईत संधीची वाट पाहतात नाही का, अभिनय चांगला मिळावा किंवा अभिनयाच्या व्यतिरिक्त दुसरी कोणती गोष्ट त्यांनी जास्त शिकणं गरजेचं आहे? म्हणजे अभिनयाबरोबर की हे मला करायचंय, पण अजून काही गोष्टी शिकाव्यात की तुम्हाला पुढे घेऊन जातील. नाही, याच्या संदर्भातले खूप वर्कशॉप्स असतात. हं. तर ते नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. म्हणजे तुमच्या उच्चारणापासून तर ते थिंकिंग प्रोसेसपर्यंत. तर असे खूप चांगले चांगले योग्य माणसांच्या जर तुम्ही वर्कशॉप केले, तर तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो. म्हणजे तुम्ही जे काही पुढे भविष्यात काम करणार आहात, तर त्याच्यासाठी एक अनुभवाची पुतळी आपोआप तयार होत असते. आता बऱ्याच वेळा काय होतं की कधी-कधी गावाकडच्या भूमिका, जसं मगाशी म्हणलं पोलिसांच्या भूमिका, सारख्या-सारख्या त्याच-त्याच जर भूमिका आल्या, तर तुम्ही कधी नकार देता किंवा त्यात वेगळी शेड शोधता का? किंवा कसं करता ते? हां, मी ते तर शोधतो. आता मी हं. तुम्हाला सांगितलं ना, आता हं. 10-15 वेळा मी इन्स्पेक्टरच केलाय. बरोबर. हां. तर तो माणूस म्हणून वेगवेगळ्या शोधण्याचा प्रयत्न करतोच मी. बरोबर. बऱ्याचदा इन्स्पेक्टर किंवा अशा ज्या भूमिका आहेत, त्या निगेटिव्ह किंवा अशाच शेडच्या असतात. हं, हं. तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगळेपण, त्याचा माणूस पण जर वेगळे दाखवता आलं, तर मजा असते. तर म्हणजे ते शोधायचं असतं, ते तुमचं काम असतं. त्यासाठी तुम्ही नट असता. आता बऱ्याच वेळा काय होतं, की आपली टीम तीच असते, मित्र असतो आपण, व्यावसायिकरित्या येतो. पण एकत्र येताना म्हणजे व्यावसायिकता, मैत्री आणि कला सादर करणं याचं कॉम्बिनेशन होतं किंवा त्या वेगवेगळ्या भूमिका असतात. मग त्या ह्याला कसं तुम्ही फेस करता सगळ्या गोष्टीला? ते म्हणजे आता मला तर कधीच फेस करावं लागलं नाही. हं. कारण माझी काळजी घेणारे माझे मित्रच होते. बरोबर आहे. हां. त्यामुळे मला ह्याच्यात कधीच पडावं लागलं नाही. मला फक्त एवढंच होतं, हं. की मला जे काही सांगितलेलं काम आहे ते 100% कसं मी पूर्ण करेन. बरोबर. मग ते अभिनयाचं असेल, हं. म्हणजे वळूच्या वेळेस प्रोडक्शनला पण होतो, हं. विहीरच्या वेळेस प्रोडक्शन पण बघितलं होतं. बरं. कारण त्याचे प्रोड्युसर अमिताभ बच्चन होते साक्षात. आणि मग त्याच्यानंतर मग म्हटलं, की आपण अभिनयात फोकस करायला पाहिजे. हो, 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 हो. कारण विहीरच्या वेळेस माझ्यासाठी सीनच लिहिलेला नव्हता. अरे म्हटलं, हे असं कसं काय? माझा मित्र लेखक, माझा मित्र दिग्दर्शक, बरोबर. अमिताभ बच्चन प्रोड्यूस करणार. हो, हो, हो. नाही का, असं म्हणजे वाटतं त्याच्यात घरचं एक लग्न आणि कार्यकर्त्यांचा एक पण फोटो नाही. हां, बरोबर आहे. असू नको व्हायला. मग तो म्हटलं, "एक सीन आहे, हां. तो डोक्यात आहे. त्यात हं. तुला एकही शब्द बोलायचा नाही." हां, हां. म्हटलं, "मग मी काय करू?" तो म्हटलं, की "तू प्रोडक्शन बघ." मग ते सगळ्या गोष्टी करून मग नंतर थांबवलं. म्हटलं, की बरोबर. "बाबा रे, मी." नाही आहे ना, पण शेवटी सपोर्ट तुमचा तेवढा खूप महत्वाचा आहे ना. हां, टायपिंग नाही ते तर तुमचं आहे. प्रोडक्शन असेल. सुरुवातीला ते हं, हं. फारच महत्वाचं होतं. कारण बरोबर आहे. अवघड होतं ना ते सगळं. नक्की, नक्की, नक्की. आता तुमच्या तिघांच्या पुढच्या कोलॅबोरेशन बद्दल नाही का, प्रेक्षकांना काय सांगाल? पुन्हा एकदा वळू किंवा देऊळ सारखा काहीतरी मॅजिक पाहायला मिळणार आहे का? किंवा नवीन काही असं काही चाललंय का कल्पना अशा पुढे काही? नाही, मी त्याचीच वाट बघतोय. हां, हां, हां. ते आता उमेश आणि गिरीशलाच जास्त माहिती आहे. हं, ते हं. सांगतील, ते बोलवतील त्यावेळेस आपण ते पुन्हा तुम्हाला प्रेक्षक म्हणून तुम्हाला बघायला मिळेल. नाही छान वाटतं आणि आता तुम्ही श्रीकांत यादव यांनी की जे आता तुम्ही एवढे सिनेमे केले किंवा भविष्यात तुम्हाला कुठल्या टाइपचे सिनेमे करायला आवडेल किंवा कुठल्या विषयावरती काम करायला आवडेल? नाही, असे भरपूर विषय आहेत. हं. अ, आता हे ॲक्टरनी ठरवायचं नसतं खरं तर. मी लेखक किंवा दिग्दर्शक असलो असतो या बरोबर आहे. प्रश्नाचं एकदम चपकल उत्तर दिलं असतं. अच्छा, अच्छा. पण असं वाटतं, की अजून अभिनयाला अभिनय अभिनय एक्सप्लोर करणारे जर चॅलेंजिंग रोल आले, हं, हं, हं. तर ते नक्की करायला आवडेल. बरोबर, बरोबर. आणि आता जाता-जाता मला एक असं विचारायचं आहे, की नवीन पिढी जी आता तरुण मुलं-मुली किंवा अभिनय क्षेत्राकडे काय होतं बऱ्याच वेळा भरपूर लोंढा आपला ग्रामीण भागातला शहराकडे येतो. तर त्यांना असं वाटतं, की थोडं एक काही काम केलं, की लगेच मोठं उंचीवर गेलं पाहिजे, नाव मिळालं पाहिजे, प्रसिद्धी मिळाली पाहिजे. पण ते काही लगेच सहज शक्य किंवा स्टारचा ज्याचा त्याचा नशिबाचा भाग असतो बऱ्याच वेळा आपण म्हणतो. हं. पण त्यांनी विशेष काय काळजी घेतली पाहिजे, की काय मेहनत घेतली पाहिजे त्या मुलांनी, त्या तरुण पिढीने आता? तर त्याचं आता काय आहे, की प्रशिक्षण हल्ली फारच सोपं झालंय. बरं. तुम्ही YouTubeला जरी हे टाकलं, हं, हं. तरी तुम्हाला ते काय करावं, कसं करावं, अभिनेत्याकडे काय असलं पाहिजे, बरोबर. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं मिळेल. तुमचं मिळतं. म्हणजे व्हॉईसवरती कमांड असली पाहिजे, तुम्हाला बरोबर आहे. शरीर उत्तम असलं पाहिजे आणि बाकी 1, 2, 3, 4 ह्या हं. सगळ्या गोष्टी तुम्हाला YouTubeला उपलब्ध आहे, तुमच्या हातात बरोबर आहे. आहे. हं, हं, हं. तर त्या म्हणजे भले त्या तुम्ही तितके सक्सेसफुल नाही झाला, हं, हं. तरी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल माणूस असताना पण वापराव्याच लागतात. हो, हो, हो. तुमचा व्यवसाय म्हणा किंवा काय उद्योग असेल हं. किंवा काय तुम्ही नोकरी करत असाल, तर तिथं तुम्हाला आवाज तर वापरावाच लागणार आहे ना. नक्की, नक्की. तर त्याच्यावरती तुम्ही काम केलं तर कुठे बरोबर आहे. केलेलं वाया जाणार नाही. हो, हो, हो. तर तुम्ही त्या पद्धतीने जर काम करत गेला, तर कारण
नट हा एकमेव असा आळशी कलाकार आहे, कारण तो पुढचं काम आल्याशिवाय सरावच करत नाही. बरोबर बरोबर. कारण बाकी सगळे कलाकार सराव करतात. हो हो हो. वादक त्यांचे वादनाचा रियाज करत असतो, गायक करत असतात. गायक त्याचा रियाज करत असतो, हम्म. नृत्य करणारे त्यांचे हे करत असतात. हम्म. नट फक्त पुढचं काम आलं तर मग कामाला लागतो. बरोबर बरोबर. तसं न करण्यापेक्षा म्हणजे चांगले चित्रपट, चांगली नाटकं बघितली जावीत, निरीक्षण त्याचं चांगलं वाचन असावं, केलं पाहिजे बाकी वाचन गोष्टी. करावं, बरोबर बरोबर. अशा बऱ्याच किंवा गोष्टी पर्यटन, आहेत. मला वाटतं पर्यटनातून किंवा फिरण्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. ऑब्झर्वेशन हे फार ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं तुमचं आहे. हे आहे. तुमच्या प्रत्येक भूमिकेतून ती गोष्ट जाणवते, की तुमचं ग्रामीण भाग असो, शहरी असो किंवा कुठले असो, त्या कॅरेक्टरचा अभ्यास, निरीक्षण ते दिसतं त्याच्यामध्ये. हो, हो. त्यामुळे ती भूमिका आपलीशी वाटते लोकांना, की आपली आहे अशी वाटते. करेक्ट. धन्यवाद सर, तुम्ही खूप वेळ दिलात आम्हाला आणि आमच्या या कलाप्रबंधी कार्यक्रमात आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला पुढच्या प्रोजेक्टसाठी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार, मी श्रीकांत मोहन यादव. कला भ्रमंती या पॉडकास्ट शोला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि हे कंडक्ट करणारे आमचेच मित्र आहेत संदीप इनामके, की जे स्वतः कला दिग्दर्शक आहेत आणि त्यांचं मोठं स्टुडिओ आहे. तुम्हाला सासवडला कधी गेलात तर जाऊन बघून या. तर ह्या सगळ्या त्यांच्या काय म्हणतात लोकांना एक गोळा करून त्यांच्याबद्दल माहिती करून जिज्ञासू त्यांची भ्रमंती कशी झाली याची माहिती करून देतात तुम्हाला. तर माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.